नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, हे बघा, हे लिंबाचं झाड आहे. कुंडीमध्ये गेल्या वर्षीपासून लावलेलं होतं. आता खूप मोठं झालेलं आहे बघा. जमिनीमध्ये लावणार आहे मी या झाडाला आज. जमिनीमध्ये लावून घेणार आहे, दाखवते मी तुम्हाला. इथे आता उकरून घेणार आहे. उकरल्याच्या नंतर चांगला खड्डा करून त्याच्यामध्ये आम्ही लिंबाचं झाड लावणार आहोत. तर शेवटपर्यंत बघा सर्वांनी. हे बघा, झाडासाठी खड्डा करणं तयार चालू आहे. इथं मस्तपैकी झाड लावता येते सावलीसाठी. खडक लागत आहे वाटतं. काय एवढा खड्डा झालेला आहे. आता याच्यामध्ये शेणखत टाकून घेऊया. शेणखत टाकलेलं आहे आम्ही. याच्यावरती झाड मग टाकता येते, झाड लावता येते याच्यामध्ये. चांगल्या प्रकारे शेणखत टाकलेलं आहे. आता त्यामध्येच आता लिंबाचं झाड लावायचं. मस्तपैकी जमिनीमध्ये मुरते हे शेणखत. लिंबाचं झाड लावून घेऊया त्याच्यामध्ये. हे आहे आमचं लिंबाचं झाड. कुंडीमधून काढायचं याला. बघा, झाड काढत आहोत याच्यामधून आम्ही. कुंडीमध्ये चांगलंच सुकू दिलं याला थोडंसं, म्हणजे हे होऊन जाईल म्हणून. काढा, निघलेलं आहे बघा झाड. आता भरपूर मुळ्या पण तयार झाल्या झाडामध्ये. माती काळीच नाही, काळी माती अशीच राहू दे याच्यामध्ये. धरते असं टाक. बघा, झाड लावलं गेलं. आता छानपैकी त्याच्यात पाणी मस्त देता येते. आता लावून घेतले मस्तपैकी. तर सगळीकडून माती टाकून टाकलो का माती आता ही. छान काळीची माती टाकून घेतली बघा. आता याला दाबून घेवायचं. आता झाड वाकडं होण्यातून साईडला दगड लावून घ्यायचे. दगड काढून टाकले. ते दगड झाड पक्क बसलं म्हणले यांनी, त्याच्यामुळे हे काढून टाकलेले आहेत झाडाचे दगड साईडचे काढून टाकले. हे बघा, लिंबाचं झाड लावलेलं आहे. वाऱ्यानं हालत आहे बघा. पाणी टाकते ना. हे बघा, मस्तपैकी झाडाला आता पाणी टाकून. हे बघा, छानपैकी पाणी टाकलेलं आहे आता झाडाला. असं बघा, अंगणामध्ये आहे आमच्या झाड लिंबाचं. मस्त लावून घेतलेलं आहे आता. हे पहा, लिंबाच्या झाडाला जाळी पण केलेली आहे आम्ही. पहा, आम्ही लिंबाच्या झाडाला जाळी पण केली. हे पहा, हे मनी प्लांटचं झाड आहे. ह्याच्यावर पण धूळ पडलेली आहे भरपूर. ह्याच्यात मस्तपैकी पाणी टाकूयात मनी प्लांटच्या झाडाला. बघा, हे पहा, छानपैकी असं झाडाला हिरवगार दिसत आहे आता झाड. बघा, हिरवगार झाड दिसत आहे मनी प्लांटचं. पहा, हे पहा, हे छोटंसं मस्तपैकी याला पाणी दिलेलं आहे आता झाडाला.
आणि टवदार दिसत आहे. याच्यावरली धूळ पण निघून गेलेली आहे बऱ्याचपैकी झाडाची. कसं असं बाहेरली धूळ उडून येते म्हणून झाडावर धूळ पण बसते, त्यानं थोडेसे वेगळे दिसतात झाडं. हे पहा आता किती छान दिसत आहे मनी प्लांटचं झाड. मनी प्लांटचं झाड हे प्रत्येकाच्या घरी पाहिजेच. तर तुमच्या घरी आहे का नाही कमेंटमध्ये सर्वांनी सांगा मला. आणि माझं मनी प्लांटचं झाड हे कसं वाटलं हे सर्वांनी सांगा कमेंटमध्ये. चला सर्वांना बाय बाय. अशा प्रकारे